उद्धव ठाकरे यांनी एनडीएच्या बैठकीला दिल्लीत जाणार का या प्रश्नावर त्यांनी नकारार्थी मान हलवली आहे। त्यामुळे उद्धव मोदी यांच्या स्नेहभोजनाला आता नकार मिळालेला आहे अशी शक्यता वर्तवण्यात येते। ऋत्विक भालेकर आमचे प्रतिनिधी आपल्या सोबत आहेत। ऋत्विक, नेमकं काय घडलं या ठिकाणी? नम्रता, सर्वप्रथम जर आपण पाहिलं तर नरेंद्र मोदी यांच्याकडून स्नेहभोजनाचं उद्धव ठाकरेंना निमंत्रण आलंय का यावरच प्रश्नचिन्ह आहे। या बाबतीत संजय राऊत यांनी स्पष्ट नकार दिलेला आहे। असं कुठलंही निमंत्रण मातोश्रीवर अद्याप आलेलं नाही असं त्यांनी स्पष्ट केलेलं आहे। मात्र आज या कार्यक्रमानंतर जेव्हा उद्धव ठाकरे यांना विचारण्यात आलं की तुम्ही दिल्लीला जाणार आहात का, स्नेहभोजनासाठी जाणार आहात का, तर त्यावेळेस नकारार्थी मान त्यांनी हलवली आणि एक प्रकारे स्पष्ट संकेत दिलेले आहेत की अशी कुठलीही दिल्लीवारी उद्धव ठाकरे येत्या काही काळात करणार नाहीयेत। नम्रता, ऋत्विक, या ठिकाणी तू होतास, काय प्रश्न नेमका त्यांना विचारण्यात आलेला होता आणि त्यावरती त्यांचं काय उत्तर होतं? नम्रता, उद्धव ठाकरे यांना उद्या तुम्ही दिल्लीला जाणार आहात का असं विचारण्यात आलं, कारण उद्या दिल्लीत सर्व पक्षीय एनडीएची बैठक आहे आणि या बैठकीसाठी उद्धव ठाकरे उपस्थित राहणं अपेक्षित होतं। खरं तर असं वृत्त देखील काही वृत्तपत्रांमधून प्रसारित झालेलं होतं। मात्र उद्धव ठाकरे यांनी त्याला नकार दिला। त्यानंतर स्नेहभोजनाचं जेव्हा विचारण्यात आलं त्यावेळेस सुद्धा त्यांनी कुठल्याच पद्धतीची प्रतिक्रिया दिलेली नाही आणि त्यामुळेच उद्धव ठाकरे हे दिल्लीला जाणार नाहीत हे यातनं स्पष्ट होतं। ऋत्विक, धन्यवाद तू दिलेल्या माहितीबद्दल।